नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गावरान चवीची मटणाची भाजी एकदम सोप्या पद्धतीने आणि गावरान पद्धतीनेच बनवणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। एकदम सोप्या पद्धतीने मटणाची भाजी कशी बनवायची ते बघूया। इथे मी 1 किलो मटण घेतलेलं आहे। मटण 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। अगोदर स्वच्छ असं धुवून घेतल्यानंतर आपण याच्यामधलं संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। आता याच्यावरती आपण पाव चमचा हळद पावडर घालून घेऊया। तर 2 टेबलस्पून इथे मी धना पावडर घेतलेली आहे। पोहे खाण्याचा जो चमचा आहे तर 4 चमचे धना पावडर घालून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपण 2 चिमूट हिंग घालून घेऊया आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि छानपैकी एकत्र करून घ्यायचं। एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनणारी आणि गावरान चवीची आपण इथे मटणाची भाजी बनवूया। बनवायला जास्त वेळ लागत नाही, खायला खूपच भन्नाट लागते। एकत्र करून घेतल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटांसाठी आपण हे असं झाकून ठेवूया। 10-15 मिनिटांनंतर आपण याला उकळायला टाकून देऊया। तर गॅसवरती आपण कुकर ठेवून घेतलेला आहे। 10-15 मिनिटांसाठी आपण मटण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं। जास्त वेळ ठेवायची सुद्धा आवश्यकता नाही। आता आपण याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून तेल घालून घेतलेला आहे। कच्चे मसाले घालून घेऊया याच्यामध्ये। खडे मसाले तर 2 तेजपत्त्याची पानं घेतले, दालचिनीचे 2 तुकडे घेतलेत, मसाला विलायची फोडून घालून घेतली, 2-3 मिरे, 2-3 लवंगा असे मसाले आपण याच्यामध्ये घालून घेतलेत। आता इथे मी मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला, तो घालून घेतलेला आहे। तुम्ही उभ्या साईज मध्ये सुद्धा चिरू शकता, पातळ असा। तर आम्ही इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे। एकत्र करून घेऊया। हलकासा सोनेरी कलर येऊपर्यंत आपण हा कांदा परतवून घेऊया। 1 चमचा इथे मी अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ती घालून घेतलेली आहे। पुन्हा हे एकत्र करून घेऊया। गॅस इथे मी मध्यम ठेवलाय। मध्यम गॅसवरती आपण हा कांदा परतवून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीने कांदा आपण सतत हलवत राहिलो म्हणजे कांदा करपणार नाही आणि कांद्याचा कलर बदललेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे। तर पुन्हा हे एकत्र करून घेऊया। तर एकत्र करून घेतलं, छानपैकी कांदा इथे परतवून आपला रेडी झालेला आहे। आता आपण मॅरिनेट करून ठेवलेलं मटण याच्यामध्ये घालून घेऊया। इथे मी 15 मिनिटांसाठी हे मटण असंच मॅरिनेट ठेवलं होतं झाकून। तर आता आपण हे एकत्र करून घेऊया या तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित असं फुल गॅस केलेला आहे। फुल गॅसवरती एक 3 ते 4 मिनिटं छानपैकी एकत्र करून घ्यायचे। गॅस आता इथे मी मध्यम केलेला आहे। मध्यम गॅस केल्यानंतर आपण याच्यावरती एक ताट ठेवले आणि ताटामध्ये 1 ग्लास भरून पाणी ठेवून घेतलेलं आहे। तर 3 ते 4 मिनिटांनी आपण मटण पुन्हा चेक करूया आणि हलकसं याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। आपण याच्यामध्ये मीठ घालून घेतले, तर मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटतं। आता हे पुन्हा आपल्याला एकत्र करून घ्यायचे आणि एकत्र करून घेतल्यानंतर पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवू, कारण की याला अंगचं जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे। तर पुन्हा मी याच्यावरती झाकण ठेवून घेते। याच्यामध्ये मी अजून पाणी घालून घेतलेलं नाहीये। तर पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवलं होतं आणि ताटामध्ये जे आपण पाणी ठेवलेलं आहे ते सुद्धा गरम झालंय आणि मटणाला सुद्धा इथे अंगचं पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता हे एकत्र करून घेऊया आणि आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। तर जे ताटामध्ये पाणी ठेवले ते घालू आणि मी साईडला पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी, तर ते मी याच्यामध्ये घालून घेते। तर साईडला पाणी गरम झालेलं आहे ते याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। एकत्र करून घेऊया। तर मटण शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो आपल्याला। याच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर आपण पाणी घालून घेतल्यानंतर कुकरचं झाकण बंद केले आणि याच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घेऊया। मटण शिजतंय तोपर्यंत आपण इकडे मसाला बघूया। तर मसाल्यामध्ये 1 गड्डी इथे मी लसणाची सोलून घेतली, 5 ते 6 तुकडे इथे मी आल्याचे घेतलेत, 2 चमचे आपण इथे तीळ घेतलेले आहेत आणि 2 चमचे आपण इथे डाळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतली, 1 मध्यम आकाराची वाटी किसून घेतली आणि 3 कांद्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत। सगळ्यात अगोदर आपण आता हा मसाला भाजून घेऊया। गॅसवरती कढई ठेवून घेतली। सगळ्यात अगोदर आपण इथे खोबरं घालून घेतलंय। तेल न घालता आपल्याला हे खोबरं खमंग असं भाजून घ्यायचंय। तर हलकसं खोबरं इथे भाजून झालं की आपण याच्यामध्ये जे तीळ घेतलेले आहे 2 चमचे ते घालून घेऊया। तुम्हाला जर डाळ घालायची नसेल तुम्ही हरभरा डाळ सुद्धा घालू शकता, फुटाणे घालू शकता किंवा 2 चमचे खसखस सुद्धा घालू शकता। तर इथे मी तीळ घेतलेले आहेत आणि जे आपण फुटाण्याच्या डाळ्या आणतो तर त्या डाळ्या घेतलेल्या आहेत। तर आपण याच्यामध्ये तीळ घालून घेतल्यानंतर खोबऱ्यासोबत आपण हे तीळ मस्त असे भाजून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये आपण डाळ्या घालून घेऊया आणि त्या सुद्धा खमंग अशा भाजून घेऊया। तर खोबऱ्याचा कलर तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय म्हणजे मसाला खूप छान असा आपला तयार होतो। तर खोबरं आपलं इथे भाजलेलं आहे, आपण एक ताटामध्ये काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आपण आता कांदा भाजून घेऊया। तर कांदा भाजताना गॅस इथे मी फुल केलेला आहे आणि सुरुवातीला याच्यामध्ये लगेच तेल न घालता 2-3 मिनिटं आपण असाच हा एकत्र करून घेऊया।
हलकासा याचा कलर बदलला की याच्यामध्ये तेल घालू आणि नंतर मग छानपैकी भाजवून घेऊ। तर बघा हलकासा कलर इथे बदललेला आहे, सोनेरी कलर आलेला आहे। याच्यामध्ये अर्धा चमचा आपण आता तेल घालून घेऊ आणि छानपैकी हा कांदा भाजून घेऊया। तर 5 ते 6 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर इथे बदललेला आहे, छानपैकी कांदा आपला इथे भाजलेला आहे। अजून आपल्याला याला थोडंसं भाजून घ्यायचं 1-2 मिनिटांसाठी, पण आपण याच्यामध्ये लसूण आणि आल्याचे तुकडे घालून घेतलेत। आता हे आपण कांद्यासोबत भाजून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने आपला कांदा भाजून झालेला आहे। फक्त जर लालसर जर करून घेतला तर मसाल्याला छान चव येत नाही। तर अशा पद्धतीने मध्यम गॅसवरती किंवा फुल गॅसवरती छानपैकी कांदा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे मसाल्याला खूप छान अशी चव येते। आता गॅस बंद केलाय आणि आपण एक ताटामध्ये हा संपूर्ण मसाला काढून घेतलेला आहे। खोबऱ्याचा कलर तुम्ही बघू शकता, मस्त असं खमंग खोबरं आपण इथे भाजून घेतले आणि कांदा सुद्धा खूप छानपैकी असा भाजून घेतलाय। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण मसाला घालून घेऊ आणि थोडंसं पाणी घालू आणि याला वाटण करून घेऊया। तर गॅसवरती आपण आता एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे। एक मोठा चमचा आपण याच्यामध्ये तेल घालून घेतलंय। तर सुरुवातीला याच्यामध्ये मी एक छोटा चमचा भरून रोजच्या भाजीचा मालवणी मसाला घालून घेतलाय आणि 2 चमचे आपण याच्यामध्ये मटण मसाला घालून घेतलाय। अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलंय। छानपैकी एकत्र करून घेऊया। सुरुवातीला तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही, हलकंसं कोमट झालं की लगेच याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे, कारण सुके मसाले घातल्यानंतर लगेच करपू शकतात। तर आता आपण याच्यामध्ये जे मसाल्याचं वाटण करून घेतलंय ते घालून घेऊया। तर पाणी घालून मसाला छानपैकी इथे बारीक असा वाटून घेतलेला आहे। तर मसाला आपण संपूर्ण तेलामध्ये घालून घेतलाय, व्यवस्थित असा एकत्र करून घेऊया। गॅस इथे मी कमी केलेला आहे। आता भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं, जो थोडासा मसाला शिल्लक राहिलाय ते पण याच्यामध्ये घालून घेऊया। तर 2-3 चमचे पाणी घालून घेतला। आता गॅस कमी करू आणि मसाला छानपैकी परतवून घेऊया। तर तुम्ही याच्यावरती झाकण सुद्धा ठेवू शकता। फुल गॅस जर केला तर मसाला साईडला शेगडीवरती संपूर्ण उडतो। तर गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती छानपैकी परतवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत। आता बघा मसाला छानपैकी परतवून झालेला आहे आणि तेल सुद्धा छानपैकी सुटलेलं आहे। तर जे आपण मटण उकडून घेतलेलं आहे त्याच्यावरती जे तेल टाकल्यानंतर तरी येते, तर त्याच्यामधले मी 2-3 चमचे तेल टाकून घेतलं आणि मसाला छानपैकी पुन्हा 2-3 मिनिटं परतवून घेतलाय। आता मसाला एकदम व्यवस्थित असा परतवून रेडी झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये उकडून घेतलेलं मटण घालून घेऊया। तर चमच्याने इथे मी सर्व मटण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। छानपैकी आता एकत्र करून घेऊया। गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये किती भाजी बनवायची त्यानुसार पाणी घालून घ्यायचंय। तर गरम पाणी घालून घ्यायचंय, याच्यामध्ये भाजीची चव अजिबात बिघडणार नाही। तर मी त्याच कुकरमध्ये पाणी ठेवलं होतं गरम होण्यासाठी आणि आता पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता एकत्र करून घेऊया। किती भाजी बनवायची त्यानुसार घट्ट किंवा पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। आता बघू शकता तुम्ही इथे मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण अजून थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। तर भाजी आपण जास्तीची पण बनवलेली आहे आणि याच्यामध्ये आपण पाणी घालून घेतलंय। तर भाजीच्या अंदाजाने आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय। तर एकत्र करून घेऊया आणि भाजी आता कमी गॅसवरती छानपैकी शिजवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता भाजीला छानपैकी इथे उकळी आलेली आहे। मी गॅस कमी ठेवला होता आणि कमी गॅसवरती इथे मी 5 ते 6 मिनिटं ही भाजी छानपैकी शिजवून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। तर भाजी मस्तपैकी आपली इथे शिजवून तयार झालेली आहे, कारण की आपण 7 ते 8 शिट्ट्या घेतल्या होत्या, त्याच्यामुळे मटण आपलं तिथे शिजलं होतं। तर जी काही थोडीफार कसर राहिली होती ती सुद्धा आपण आता इथे 5 ते 6 मिनिटं भाजी छानपैकी शिजवून घेतलेली आहे। तर मस्त मऊसूत असं इथे मटण शिजलेलं आहे आणि भाजी आपली इथे तयार झालेली आहे। तर गॅस मी बंद केलेला आहे आणि झणझणीत तरीदार अशी गावरान पद्धतीने मटणाची भाजी आपली इथे रेडी झालेली आहे। एक ताटामध्ये काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता मस्त तरी आलेली आहे आणि भाजी सुद्धा मस्त अशी तयार झालेली आहे। एकदम गावरान पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे। तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा। तर आखाड स्पेशल अशा पद्धतीने मटणाची भाजी नक्की बनवा। बनवायला खूप सोपी आहे। झणझणीत आणि तरीदार मटणाची भाजी आपली इथे रेडी झालेली आहे। बाजरीच्या भाकरीसोबत भन्नाट लागते। तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता। अगदी घरामध्ये सगळ्यांना आवडेल आणि सगळे तुमचं कौतुक करतील अशा पद्धतीची आपली मटणाची भाजी गावरान पद्धतीने आपण इथे तयार केलेली आहे। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।